आतापर्यंत माऊलींनी हरिपाठ ही जी रचना केलेली आहे ती त्यावेळच्या समाजाला देवाकडे आकर्षित करण्यासाठी आणि खरं आपलं जीवन काय आहे हे सांगण्यासाठीच केलेली आहे। मग या अभंगातलं त्यांनी नाम कसं घ्यावं, कशासाठी घ्यावं, कुणाचं घ्यावं, भगवंताची अद्वैत सत्ता काय आहे, भाव ठेवून नाम घेतल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात, इथपासून आता पुढे ते काय सांगतात हे आपण या अभंगातून बघूया। समाधी हरीची समसुखे वेग न साधेल जाण देह बुद्धी, बुद्धीचे वैभव आन नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही, ज्ञान देवारम्य रमणे समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ। मग या अभंगातलं त्यांना काय सांगायचं आहे तर हरिरूप ऐक्यत्व आणि फळ, आणि ही समाधी योगाने साधता येते, ज्ञानाने साधता येते, पण नामस्मरणाने साधल्यानंतर काय होतं। त्याचप्रमाणे भक्ताचे हरिरूपी समाधान म्हणजे काय असं यांनी या अभंगातून आपल्याला सांगितलं। समाधान पुष्कळ असतात, काही क्षणिकच असतात, पण हे समाधान कसं असेल हे माऊली आता या अभंगातून सांगतात। आता सामान्य अर्थ जर बघितला, सरळ अर्थ, तर समाधी साधायची असेल तर जीव ब्रह्म हे ऐक्य झालं पाहिजे। त्या वाचून श्रीहरीचे ठिकाणी द्वैत भाव असेल तर समाधी साधणार नाही। म्हणजे आपण देवळात जातो तेव्हा परमेश्वराला दुसरा मानतो, पूजा करतो, परंतु दुसरा मानतो, हेच द्वैत। आणि बुद्धीने अखंड समाधीत असावे, हेच खरे बुद्धीचे वैभव आणि मोठेपण आहे। श्रीहरीच्या नामस्मरणाने सर्व सिद्धी होते, वृद्धी सिद्धी निधी वगैरे सर्व श्रीहरीच्या प्रेमा वाचून उपाधी आहेत। म्हणजे त्याचा कर्मामध्ये बदल होतो, आणि कर्म म्हणलं की ते फेडल्या वाचून त्याचं फळ दिल्या वाचून शांत होत नाही। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व काळ हरिचिंतनाने मला अत्यंत गोड समाधान प्राप्त झाले। वाही देतात, समाधान, गोड समाधान प्राप्त झाले। आवाज नीट येतोय ना? इकडे आवाज येतोय ना? थोडं म्हणल्यासारखं वाटतं आवाज थोडं। आता या अभंगात समाधी हरीची समसुखे विण न साधेल जाण द्वैत बुद्धी, ह्याच्यात काय सांगायचं असेल। आता समाधी म्हणजे काय असा अर्थ जर बघितला तर समाधी म्हणजे निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी, असे समाधीचे बरेच प्रकार आहेत, आणि त्याप्रमाणे त्या वेळेला त्याचे अर्थ हे बदलले जातात। मग समाधीमध्ये हा धातू आहे, धारणा, त्याप्रमाणे जर समाधीचा अर्थ बघितला आणि समाधान याचा अर्थ बघितला तर समाधी व समाधान या हा धातू आहे। म्हणजे ठेवणे, लक्ष ठेवणे, एकाग्र होणे, आणि मग समाधी म्हणजे सम अधिक आ अधिक दि असा अर्थ त्याचा त्यांनी केलेला आहे। सर्व बाजूने लक्ष ठेवणे असा त्याचा अर्थ होतो। मग ज्याला समाधान झाले त्याला समाधी साधते, आणि अशी साधलेली समाधी त्याला सहज समाधी म्हटलेलं आहे। नामाची समाधी सहज समाधी आहे। समाधी साधण्याचा म्हणजे समाधी ज्या वेळेला साधली जाते ती कुणाच्या कृपेने साधली जाते तर शंकराच्या कृपेने ती साधली जाते, त्याचा मालक शंकर आहे। मग सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी असे जर प्रकार बघितले तर म्हणजे ह्याच्यात मी आहे
आणि मीचा सर्व नाश झालेला आहे अशी समाधी असं वर्गीकरण करता येतं. त्याचप्रमाणे समाधी जलसमाधी आहे. त्याच्यानंतर अशा समाधीचं वर्गीकरण बऱ्याच ह्याच्यात करता येतं, परंतु प्रकार दोन, सविकल्प आणि निर्विकल्प. मग आपल्याला के.व्ही. बेलसरे काय सांगतात की ज्या वेळेला नामधारक समाधीचा विचार करतो त्यावेळेला त्यांना 4 प्रकाराची समाधी सांगितलेली आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की माऊलींची जी समाधी आहे ती संजीवन समाधी आहे. मग संजीवन समाधी म्हणजे काय तर देहासकट असलेली समाधी, म्हणजे ह्याच्यात देह नाशवंत होत नाही, देह तसाच राहतो. आणि आज त्याचे दाखले आपल्याला बरेच मिळालेले आहेत की माऊलींची समाधीचं द्वार ज्या वेळेला उघडलं त्यावेळेला माऊली तिथं दिसलेले आहेत, म्हणजे नाथ महाराज जेव्हा गेले होते. हा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे म्हणून त्याचा विस्तार मी करत नाही. मग आपल्याला बाबा बेलसरे काय सांगतात की सवितर्क समाधी आणि सविचार समाधी, सानंद समाधी आणि सास्मित समाधी असे बाबा बेलसरेंनी वर्गीकरण केले. नामधारकांना जेव्हा समाधीचा विचार करायची वेळ येते तेव्हा नाम घेता घेता किंवा चिंतन करता करता समाधी लागू शकते असं बाबांचं म्हणणं आहे. मग एकदा धारणा झाली की धारणेमध्ये माणूस सूक्ष्म होतो आणि धारणेमध्ये लक्ष एका ठिकाणी केंद्रित करता येते. म्हणून समाधीमध्ये 10 हा धातू आहे, म्हणजे लक्ष केंद्रित होतं. मग गोंदवलेकर महाराज काय म्हणतात की नामात एकाग्रता होत नाही असं एकाने त्यांना सांगितलं. नाम घ्या असं महाराज नेहमीच म्हणतात की नामाने समाधी साधली जाते. मग नाम घ्या म्हणल्यानंतर एक जण गोंदवलेकर महाराजांना भेटायला म्हणाला की माझं नामात लक्षच लागत नाही. त्यावेळेला महाराज तेव्हा म्हणतात की नामात एकाग्रता होत नाही, लक्ष लागत नाही. मग त्यांनी विचारलं मग कुठे होते एकाग्रता, कुठे लक्ष लागतं? तेव्हा तो मनुष्य म्हणाला कुठेच लागत नाही. मग नामामध्ये लागत नाही हिची तक्रार कशा करता तर ही तक्रार न करता तुम्ही नाम घेत राहा. नाम घेतच एकाग्र होता येईल. दुसरं असं सांगितलं की काही ठिकाणी एकाग्रता होते. एक मनुष्य म्हणाला काही ठिकाणी एकाग्रता होते पण नामात होत नाही. मग त्याचं उत्तर देताना महाराज म्हणतात मग कुठे एकाग्रता होते तर जिथे आवड आहे, रुची आहे तिथे एकाग्रता होते. मग नामात तुम्ही रुची आणा, आवड आणा, म्हणजे तुमची एकाग्रता होईल. मग सुरुवातीला आवड निर्माण होणार नाही, परंतु नाम जसं घेतलं जाईल तशी गोडी उत्पन्न होईल आणि मन एकाग्र व्हायला लागेल. म्हणून असं सांगितलं त्यांनी की माणसाने हा विचार करायचा की मृत्यू कधीही येऊ शकतो. हे जर सतत स्मरण ठेवलं तर त्या नामामध्ये धारणा लवकर होईल आणि समाधी लवकर लागेल असं गोंदवलेकर महाराजांनी उपदेश केलेला आहे. नामाच्या साह्याने समाधी साधणे किंवा ध्यानाच्या साह्याने समाधी साधणे किंवा योगाच्या साह्याने समाधी साधणे यासाठी समाधीचा अनुभव हा असलाच पाहिजे. अनुभूती नंतर येईल पण अनुभव हा असलाच पाहिजे, म्हणजे लक्ष केंद्रीकरण करता यायलाच पाहिजे. मग आता पहिली समाधी बाबा काय सांगतात की सवितर्क समाधी. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये या गोष्टी घडून येत असतात, तीच उदाहरणं बाबा देतात. मग सवितर्क समाधी म्हणजे काय तर या माणसाची विचारशक्ती तर्कशुद्ध पद्धतीने काम करते आणि त्याच्यामध्ये जो एकाग्र होतो आणि जी समाधी लागते त्याला सवितर्क समाधी असं म्हटलेलं आहे. उदाहरण देताना शास्त्रज्ञांचं उदाहरण देता येईल की जो हा अणुशास्त्रज्ञ ऑटो हान नावाचा होता, हा
डेन्मार्कला राहत असे आणि इतकं चिंतन त्याचं चालत असे. घरातून तो निघाला की त्या डेन्मार्कला ट्राम किंवा आपण रेल्वे म्हणूया भारतात असे आणि त्याच्यात तो बसे. विचार इतके असत आणि तर्क करायचा आणि एका विचारापर्यंत येऊन थांबायचं. हा शास्त्रज्ञांचा गुणधर्म. आणि असा विचार करत असतो गाडीत म्हणजे ट्राममध्ये चढायचा आणि ज्या ट्राममध्ये चढायचा त्याचं शेवटचं स्टेशन आणि त्याच्या अलीकडे 2 स्टेशन त्याचं कामाचं ठिकाण होतं. आणि हा गाडीत बसला की विचार इतके विचार त्याच्या डोक्यात यायचे, तर्क आणि गाडी थांबली की तो आजूबाजूला बघून विचारायचा कोणतं स्टेशन आला, तर शेवटचा थांबा आलाय म्हणून सांगितलं जायचं. अरे बापरे. तो परत गाडीत बसायचा आणि नाही मला अलीकडे 2 स्टेशन उतरायचं आहे असं म्हणून तो परत ट्राममध्ये बसायचा. परत विचार चालू व्हायचे आणि त्या विचारांमध्ये तो परत चालू झालेल्या गाडीत बसल्यानंतर गाडी थांबल्यावरती बघायचा तर तो घरी चाललेला असायचा. म्हणजे मध्ये जे त्याचं कामाचं ठिकाण जे होतं ते तो विसरून जात असे. का बरं विसरत असेल तर त्याचं जे ध्येय होतं त्याच्यावरतीच तो विचार करायचा आणि तर्क करायचा. मग ही जी एक पद्धत आहे किंवा हा जो प्रसंग आहे तो काय सांगतो की याला सवितर्क समाधी म्हणलेला आहे. आणि असाच तो विचार करत एकदा बसला होता आणि नेहमीप्रमाणे शेवटच्या ह्याच्यावरती तो आला, परत विसरून परत घरी आला. मग त्याची सवय इतकी असायची आणि जेवायचं टायमिंग वगैरे त्याचं ठरलेलं असायचं. घरी असायचा तेव्हा सुद्धा सतत विचारात असायचा. शास्त्रज्ञ होता तो. आणि त्याची बायको लक्ष ठेवून असायची. म्हणजे हा कुठं जातो काय जातो, म्हणजे देव कसं काळजी घेतो की नाही प्रत्येकीची, तसंच आहे हे. एक विश्वेश्वरय्या म्हणून म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री होऊन गेले आणि ते व्यवसायाने इंजिनियर होते. आणि त्यांचं बुद्धी म्हणा इतकी चटकन एका लक्षावरती केंद्रित व्हायची आणि दृश्यावरती म्हणा एखाद्या विचारावरती म्हणा. एकदा काय झालं, हैदराबादचे शेवटचे निजाम जे होते त्यांनी एक बैठक बोलावली आणि सांगितलं की मला एक मोठा तलाव बांधायचा आहे आणि एक कमिटी नेमली. त्याच्यात हे विश्वेश्वरय्या होते आणि झालं मग सगळीकडं निरीक्षण सुरू झालं कुठं तलाव बांधायचा. हे सगळे 3-4 जण जे होते ते सगळे एका डोंगरावरती चढले आणि निरीक्षण करू लागले. बराच वेळ झाला तरी हे विश्वेश्वरय्या काही बोलत नव्हते आणि एका ठिकाणी दृष्टी अशी टक लावून बघितल्यासारखी स्थिर होती. बराच वेळ गेला, त्याचे सहकारी त्यांना हाका मारतात पण लक्षच नाही. आणि 15-20 मिनिटं अर्धा तास गेल्यानंतर ते म्हणाले ठरलं तर मग इथंच बांधायचं तलाव. म्हणजे असं का होतं असं त्यांच्या सहकार्याने विचारलं की आम्ही किती हलवतोय तुम्हाला, किती बोलतोय पण तुमचं लक्षच नाहीये. तर ते म्हणले की त्या विषयाचं चिंतन करता करता मला ही समाधी लागत असे. म्हणजे समाधी साधायची असेल तर चिंतन हे आवश्यक आहे. आणि नामामध्ये नामाच्या नादावर आवाजावरती लक्ष केंद्रित केलं तर सवितर्क समाधी हा म्हणता साधेल. बाबा म्हणतात की चटकन साधेल. नादावरती त्याचं लक्ष केंद्रित, नाम जे घेतो आपण सद्गुरूने दिलेलं परमेश्वराचं त्याला एक नाद आहे आणि त्या नादावर जर लक्ष केंद्रित केलं. आपल्याला नाद ऐकू तरी येतो का आपण नामस्मरण करायचं आधी करत नाही, करायचं म्हटलं तर बसत नाही, एक माळ ठेवून कशी तरी ओढतो. ते करता करता समजा अगदी खूप करायचं असं म्हणून करायला लागलं तर नाद ऐकू येतो का? पण नामाला नाद आहे. बाबा मेक्सरी स्वतःच्या अनुभवांनी सांगतात. आणि त्या नादावरती लक्ष जर केंद्रित केलं, लक्ष केंद्रित करणे म्हणजे सगळी शक्ती
तिकडेच नेणे आणि म्हणजे लक्ष केंद्रित होतं. तर लक्ष केंद्रित केलं तर ही समाधी हा म्हणता लागेल असं म्हणणं आहे. मग कसं होईल? पंचमहाभूतांपासून हा देह बनला आहे. आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी याच्यापासून देह बनला आहे. मग आकाशाचा धर्म काय आहे? शब्द. त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं तर समाधी चटकन लागेल असं त्याची व्याप्ती आहे. नाद आहे त्याचा म्हणजे कसा ऐकू येईल? तर पंचमहाभूतांपासून देह बनलेला आहे आणि आकाशापासून शब्द तयार झाला. म्हणून तिथं लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला नाद ऐकू येईल. नाम घेताना ते आपण कानाने ऐकावे म्हणजे तो नाद ऐकणं आहे ना, नाद यायला पाहिजे, तो ऐकला जातो. पुढची आहे ती सविचार समाधी सांगितलेली आहे. मग या समाधीचं आलंबन काय आहे? तर सूक्ष्म आहे. मोठे मोठे विचारवंत त्याचं आलंबन आणि हे सिद्धांत असतात त्यांचे. आईन्स्टाईनचं काय, एकदा काय झालं, आईन्स्टाईन ह्याचे सगळं काम हे सूक्ष्मातलं कार्य त्याचं आहे. एकदा राम मनोहर लोहिया जे होते ना, ते त्यांच्याकडे गेले. काही कामाकरता त्यांना जायचं होतं. राम मनोहर लोहियांनी त्यांच्या आत्मचरित्रात हा प्रसंग लिहिलेला आहे. ते जर्मन भाषेचे PhD झालेले होते आणि आईन्स्टाईनला भेटायला गेले. फोन केला, रितसर अपॉइंटमेंट घेतली, सगळं झालं. त्यांच्या आईन्स्टाईनच्या बायकोनी सांगितलं की तुम्हाला जी वेळ दिली त्या वेळेवरच या बरं नक्की, असं सांगितल्यानंतर राम लोहिया हे जे राम मनोहर लोहिया गेले. ते पण वेळ पाळणारेच होते. ही मोठी माणसं वेळेला फार पक्की असतात. अजिबात इकडं तिकडं त्यांची वेळ होत नाही. आणि परंतु जाताना वाहनाच्या काही कारणाने म्हणा, लोकांच्या काही कारणाने म्हणा, एकच मिनिटाचा फरक झाला आणि ते पोहोचले. 1 मिनिट उशीर झाला होता. पोहोचले तर त्यावेळेला आईन्स्टाईन आंघोळीला गेले होते आणि आंघोळीला गेल्यानंतर त्यांची बायको म्हणाली की तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही वेळेवर या. मग आंघोळीला गेले म्हणजे येतील, अशी किती वेळ आंघोळ असणार आहे? मग त्यांनी विचारलं किती वेळ लागेल? तर त्यांची बायको म्हणाली तसं काही सांगता येत नाही, कधी 2 तास लागतील, 2.5 तास, 3 तास, 4 तास, पुढं आपल्या मनाने तुम्ही आकडे किती झाला तर ते काही सांगता येणार नाही. ते म्हणजे ठीक आहे, मी बसतो म्हणले. थोडा वेळ बसले आणि 2.5 ते 3 तासांनी आईन्स्टाईन आंघोळ करून आले. आंघोळ करून आल्यावरती यांच्याशी बोलणं वगैरे झालं आणि सगळं झाल्यानंतर या राम मनोहर लोहियांनी विचारलं की तुम्हाला एवढा वेळ का बरं लागतो, एवढा वेळ का लागला बरं तुम्हाला आंघोळीला? तर त्यावर आईन्स्टाईन काय म्हणाले, आता त्यांची आंघोळ म्हणजे इंडियन बाथरूम सारखी नाही, टब बीब त्याच्यात ते आंघोळ करणार. तर ते म्हणाले मी ज्या वेळेला आंघोळीला पाण्याचा स्पर्श करतो किंवा आंघोळीला बसतो त्यावेळेला माझी समाधी लागते आणि त्या समाधीत मी जे चिंतन करतो, शोधांचं म्हणा कशाचं, त्याची उत्तरं मला तिथे सापडतात. ही सविचार समाधी आणि विचारांमध्ये ती उत्तरं सापडणार. मग आता मला काय झालं, एवढा वेळ मला का लागला? तर मी अंगाला साबण लावला आणि काय झालं, साबणाचा फेस उडाला आणि असे मोठे मोठे बुडबुडे जे होते साबणाचे त्याचे मोठे 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 गुण फुटायला लागले. मग ह्याच्यावरनं माझा तर्क काय निघाला, तर हे जे विश्व आहे ते आता 4ही बाजूंनी वाढत आहे, प्रसरण पावत आहे. हा जो शोध आहे हा समाधीमधून लागलेला आहे आईन्स्टाईनला आणि 4हीकडून पसरतय. ही जी आहे ही समाधी, ही सविचार समाधी आहे आणि त्याला इतकी समाधी लागायची की तो याच्यावरती आपल्या कामाकरता गेला. कॉलेजमध्ये प्रोफेसर होते ते, तर तिथं जायचं आणि त्यांचं काम काय असायचं की कोऱ्या कागदावरती जे काही चिंतन केले त्याचे फॉर्म्युले न्यायचे
मग त्यांचा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय, E=mc². म्हणजे एनर्जी सर्व तऱ्हेने काम करते हे त्यांचं गणित आहे. मग हे फॉर्म्युले त्या कोऱ्या कागदावर तो लिहित असेल. ते करता करता इतकी त्याची समाधी लागायची. त्या विचारात घरी आल्यानंतर जेवायची वेळ ठरलेली होती. साधारण 1च्या दरम्यान जेवत असेल, जी काय असेल ती, तिकडचा एक आपला एक गणित घालायला नको. आणि विचार करता करता जेवण व्हायचं, सगळं व्हायचं. आणि थोड्या वेळाने आरडाओरडा करत उठायचं आणि म्हणायचं मला अजून जेवण दिलं नाही, काय तुम्ही लक्ष देत नाही, काय नाही. बायकोला म्हणायचं. बायको थोडीशी सुरुवातीला तिलाही त्रास झालाच असेल. नंतर तिने काय केलं की त्यांचं जेवलेलं ताट खरकट तसंच ठेवायला लागली तिथंच जवळ. आणि त्याने आरडाओरडा केल्यानंतर त्याला ते दाखवायला लागली ही खूण आहे तुम्ही जेवलेल्याची. सांगण्याचा हेतू असा आहे की विचारांच्या ह्याच्यामध्ये ही जी समाधी आहे ते चिंतन आहे. चिंतने तद्रूपता असं त्याचं समीकरण आहे. ते इतकं व्हायचं ना, ही समाधीच आहे. लक्ष केंद्रीकरण करणे ही समाधीच आहे. आणि ह्याला बाबा म्हणतात की ही सविचार समाधी आहे. आणि सविचार जशी समाधी, असं आणखीन एक उदाहरण असं सांगता येईल की विश्वेश्वरय्या जे आहेत, आता मगाशी मी सांगितलं, ते इंजिनियर होते. एकदा ट्रेन मध्ये बसलेले असताना फर्स्ट क्लासच्या डब्यात बसलेले, त्यांच्या बरोबर 4-5 जण अजून होते. आणि हे लोक सदैव विचारांच्या समाधीत असल्यासारखेच असायचे, तसेच हे होते. तर त्यावेळेला एकदम ते उठले आणि जी ट्रेनची चेन असते ती ओढायला हात वर केला. त्यावेळेला बाकीच्यांनी त्यांना अडवलं, परत जागेवर बसवलं. असं 2दा-3दा झालं. शेवटी एकदा ते उठले आणि चेन ओढलीच त्यांनी आणि गाडी थांबली. गाडी थांबल्यानंतर ते आले सगळे विचारायला गाडी का थांबली. तर ते म्हणाले की पुढं मैला 1.5 मैलावरती काहीतरी रुळांमध्ये बिघाड वाटतोय. आपल्यासारखे लोक काय म्हणतात, काय ज्ञान आहे, किती ज्ञान आहे त्यांना, पुढचं कळतं सगळं, असं बरंच आपण बोललो असतो. तर सगळा शोध घेतला, कारण सांगणारी व्यक्ती विश्वेश्वरय्या होती. आणि शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की मैल 1.5 मैलावरती रूळ तुटलेला होता. एक मोठा अपघात घडायचा वाचला. मग त्याने विचारलं नंतर की तुम्हाला कसं कळलं हे, की पुढं असं काहीतरी झालेलं आहे, असं कसं कळलं. त्यावेळेला त्यांनी असं उत्तर दिलं की गाडी चालू झाली की त्या रुळांचा जो आवाज येतो त्याच्यावर माझं लक्ष कायम केंद्रित होतं. इंजिनियर होते ते, काम काय होतं तेच होतं, माझं केंद्रीकरण विचारांचं तिथंच होतं. आणि मग काही वेळाने मला त्या आवाजात फरक जाणवायला लागला आणि म्हणून मी ही चेन ओढली आणि गाडी थांबवली, तर तो रूळ तुटलेला होता. हीच जी एकाग्रता आहे, हीच ती समाधी आहे, तीच सविचार समाधी म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणजे त्यांचं जर विश्वेश्वरय्यांचं चरित्र वाचलं तर त्यांची साधना सुद्धा तशीच होती असं लक्षात येतं. त्याच्यानंतरची समाधी सांगितलेली आहे सानंद समाधी. आता सानंद ह्याच्यातच अर्थ झाला की आनंदासहित लागलेली समाधी. मग चिंतन करण्याचे 4 मार्ग बाबा सांगतात. चिंतनेने तद्रूपता येते आणि समाधी साधते. मग चिंतन करण्याचे 4 मार्ग कोणते आहेत, तर देह होता त्याचे चिंतन म्हणजे सगुण चिंतन. म्हणजे एखादा आराध्य दैवत आहे, सगुणाची आपण उपासना माऊलींनी सांगितली, त्याचं चिंतन हे एक चिंतन, सगुण चिंतन. दुसरं म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणतात की माझा प्राण म्हणजे काय सांगितलं, आपण वारंवार वाक्य बोलतोय की माझा प्राण म्हणजे नाम हा माझा प्राण आहे, मग त्याचं चिंतन. तिसरं सांगितलेलं आहे की माझं आनंद हे माझं स्वरूप आहे, स्वरूपाचं चिंतन करायचंय. आनंद हे माझं स्वरूप आहे
आणि त्या स्वरूपाचं चिंतन. चौथं सांगितलेलं आहे की ह्या सगळ्याच्या पलीकडं काहीतरी आहे आणि त्याचं चिंतन. ह्या मार्गातनं गेलं तर समाधी साधणं सोपं जाईल. गोंदवलेकर महाराजांनी हे 4 मार्ग सांगितले, तेच बाबा बेलसरांनी सांगितलेले आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणजे महाराजांनी आपलं स्वरूप कसं आहे हे सांगितलेलं आहे शिष्यांना. तर ते स्वरूप कसं आहे, तर या पद्धतीने केलं तर स्वरूपाचं चिंतन करता करता तद्रूप होऊन जातं आणि समाधी लागली जाते. एक करी म्हणून गृहस्थ होते, खूप श्रीमंत होते. इतके श्रीमंत होते की त्यांच्याकडं पोत्यांनी चांदीची भांडी असायची आणि व्यवहार सगळा असाच असायचा. इतके श्रीमंत होते. आणि एकदा ते एका मुसलमान माणसाकडे गेले होते. जातीपातीचं बोलायचं नाही, परंतु तर ते फकीर होते. त्यांनी सांगितलं की कुदरत वरती भरोसा ठेवू नको, त्याचा विचार करू नको, ती कधीही येते जाते. यांनी काही एवढं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि ते त्यांच्या उपासनेमध्ये होते. आणि गोंदवलेकर महाराजांचे ते शिष्य होते, अनुग्रहित होते, नाम घेतलेलं होतं. आणि असं होता होता खरंच हळूहळू संपत्ती निघून गेली. सगळी संपत्ती गेली. इतकी संपत्ती होती की रेशीमकाठी, धोतर किंवा शाल असं सगळं श्रीमंत आपल्या कल्पने पलीकडचं म्हणलं तरी सुद्धा चालेल. आणि आता काहीही शिल्लक राहिलं नाही. त्यांची पत्नी सुद्धा त्यांच्याबरोबर होती, एक मुलगा. तर शेवटी मुलाला बँकेमध्ये नोकरी करावी लागली. परंतु साधना एवढी होती की मुलगा जेव्हा समजवायचा त्यांना की तुम्ही काळजी करू नका सगळं, तर तेच त्याचं समाधान करायचे की अरे तू कशाला हे करतो, काळजी करतो. महाराजांनी आपल्याला अन्न पाण्याला काही कमी केलेलं आहे का? अन्न पाणी आपल्याला व्यवस्थित मिळते, मग कशाला काळजी करायची? म्हणजे त्यांचं समाधान करायला गेलं तर हे समाधानीच होते. समाधान शब्द आले नाही आपल्याला इथे. एवढे समाधानी होते की ते दुसऱ्याचं समाधान करायचे की असं काही नाही, महाराज आमच्याकडे बघतात, त्यांनी काही कमी केलेलं नाही आम्हाला. आणि हे मनापासून नाम घ्यायचे. महाराजांनी दिलेली जपाची माळ एवढे जपायचे की तो काही एक आपला विशिष्ट दागिना आहे अशासारखे ते जपाची माळ जपायचे. आपण आपलं जर बघायला गेलं तर काय, एक जपाची माळ कधी कलंकावर बसून नको, यात पायात तुटायला लागले, कधी खुर्चीवर बसून नको, कधी देवासमोर बसून. काही लोक ठिकाणी करतात, त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. पण जे नाम घ्यायला सुरुवात करतात, कंटाळा येतो, त्यांची अशी स्थिती होती. परंतु हे नाम इतकं घेतलं की गोडी उत्पन्न झाली ती, आणि ती माळ एवढी जपत होते. आणि त्यांनी महाराजांना सांगितले की एक दिवस नाम करता करता त्यांच्या समोर ते नाम जे महाराजांनी दिलेलं होतं ते असं मोठं पसरलं, व्याप्त होऊन गेलं. आणि हा अनुभव ते 2-3 दिवस विसरलेच नाही. सतत त्या प्रसंगात. आणि त्यांनी हे महाराजांना सांगितलं. महाराज म्हणाले, माझा जो देह होता तो मी नव्हतोच. काय सांगतात बघा, त्याच्यापेक्षा प्राण हा सूक्ष्म आहे आणि त्या नामापेक्षा आनंद हे स्वरूप माझं आहे. माझे सगुण स्वरूप आनंद आहे. माझ्या सानिध्यात आनंद झाला की समजावं माझी संगत झाली. मग हा जो 2-3 दिवसाचा जो प्रसंग ते विसरत नव्हते, तो त्यांना सांगता येत नव्हता, एवढा आनंद झाला होता. म्हणजे जसं मुका एखादा पदार्थ आवडला हे सांगता येत नाही त्याला, तशी ह्यांची परिस्थिती झालेली होती. एवढा आनंद झाला होता. म्हणजेच काय झालं होतं की महाराजांच्या बरोबर त्यांचा सहवास झालेला होता. आणि हा सहवास नामाने चिंतनाने तद्रूपता आलेली होती. पुढं महाराज काय म्हणतात, माझ्या स्मरणात आनंदात राहा. असं राहिल्यानंतर
मी तुमच्या दारात लोळत पडेल. म्हणजे महाराज सदैव तुमच्या बरोबर असतील. हे महाराजांनी स्वतः या करीनं सांगितलेलं होतं. आणि माझं सगुण रूप जे आहे, गोंदवलेकर महाराज सांगतात त्यांना, माझं सगुण रूप जे आहे ते आनंद रूप आहे. आपण सगुण, आज गोंदवलेकर महाराजांना नमस्कार करायला आपण बऱ्याच वेळेला जातो, परंतु मनामध्ये हा विचार सुद्धा येत नाही की हे आनंद स्वरूप आहे. आपण जाऊन आलो तेवढ्या पुरतं छान वाटतं, समाधान वाटतं. तो जो आनंद आहे तो मिळायला पाहिजे, ती तृप्तता यायला पाहिजे. म्हणून महाराज काय सांगतात, तुम्ही निर्गुणाचा काही विचार करू नका, त्याची चौकशी सुद्धा करू नका. सगुणातून निर्गुणात तुम्हाला नामस्मरणाने आपोआप जाता येईल. आपण मागच्या वेळेला एक उदाहरण बघितलं होतं की एक कीर्तनकार होते आणि त्यांचा कीर्तन ऐकायला नातू आणि आजोबा येत होते. ते आजोबा झोपत होते. त्याला कीर्तनकाराने त्याला 4 आणे दिले होते आणि म्हणले ते झोपायला की चिमटा काढ. पुढे त्या आजोबांनी त्याला हे सगळं कळल्यानंतर 8 आणे दिले. सांगायचा हेतू असा आहे की त्या 8 आण्यात 4 आणे होतेच. तसं सगुणामध्ये निर्गुण हे आहेच. हेच महाराजांना सांगायचंय की तुम्ही त्याची चौकशी सुद्धा करू नका, तर ते तुम्हाला आपोआप साधलं जाईल. नामाची सवय, ओढ, गोडी ही लागायला पाहिजे. चिंतन त्याच्यातून घडायला पाहिजे, स्वरूपाचं चिंतन घडायला पाहिजे. महाराजांना हेच ह्याच्यातनं सांगायचंय. पुढची जी आहे समाधी सांगितलेली ती सास्मित समाधी असं सांगितलेलं आहे. मी म्हणून जो अहंकार आहे, म्हणजे आनंद समाधीपर्यंत जर गेलं साधक तर द्वैत हे आहेच आहे. मी आहे आणि तू आहे. म्हणून ते काय म्हणतात, मी म्हणून जो अहंकार आहे तो आनंद समाधीपर्यंत असतो. तो जेव्हा अर्धांग पावेल किंवा अंतर्धान पावेल तेव्हा ती सास्मित समाधी होते. म्हणजे मी राहतच नाही, तू मीची बोलवणच होते, तिथं काहीच राहत नाही. म्हणजेच त्या ह्याच्यामध्ये विलीन होऊन जातं तत्व, परमेश्वरी तत्वात साधक विलीन होऊन जातो. म्हणून शंकराचार्य काय म्हणतात की ह्या मीचा स्फोट होतो. कधी होतो, तर ज्या वेळेला नाम घेता घेता तद्रूप होतो, मनुष्य समाधीत जातो, त्यावेळेला या मीचा स्फोट होतो. कसा होतो, तर दिवाळीमध्ये जसे नळे उडवल्यावर तो प्रकाश असा झटकन वर जातो, तसा हा अहंकार फुटला, नाहीसा झाला की परमात्म स्वरूप तो जीव होऊन जातो. आणि मग जसा बिंदू आपल्याला माहिती आहे, छोटासा बिंदू कुठपर्यंत बिंदू असतो, तर तो समुद्रात जोपर्यंत मिसळत नाही तोपर्यंत बिंदू असतो, म्हणजे त्याचं स्वतंत्र अस्तित्व असतं. पण तो एकदा समुद्रात गेल्यानंतर बिंदू म्हणून आपल्याला शोधता येईल का, तर नाही, तो समुद्रच होऊन जातो. तसं यामध्ये जीव त्या परमात्म्यामध्ये विलीन होऊन जातो, वेगळा राहत नाही. ही सास्मित समाधी सांगितलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, गंगा जशी आहे तसा जीव पवित्र झाला की पुढं तो अतिपवित्र होतो व परमात्म्याची तहान त्याला लागते. तो जीव गंगेसारखा समुद्रात जातो. गंगा जशी समुद्रात पडल्यानंतर तिला चैनच पडत नाही, ती स्वतंत्र कुठं राहते ना, चैन पडत नाही. मग ती काय म्हणते, मिळूनची मिळे. ज्ञानेश्वरीमध्ये 2ऱ्या अध्यायात हा शब्द आलेला आहे. मिळूनची मिळे म्हणजे काय, आत 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 जात राहते आणि तिथे ती विसर्जन होते, ती समुद्रच होते. सारखी आत जाते, सारखी आत जाते. आणि समुद्र असा आहे की गंगा कितीही आली तरी माझ्यात जागा नाही असं तो म्हणत नाही, तो सामावूनच घेतो. तसा परमात्मा अनंत आहे आणि अनंतात कितीही शांत गेले तरी त्याला कंटाळा नाही. कुणाला, समुद्राला म्हणजे परमात्म्याला त्याचा कंटाळा नाही, जागा नाही असे होणार नाही.
मग आता इथं तुलना कशी करायची, तर आपण प्रपंचात आहोत. प्रपंच म्हणजे आपण जो करतो तो संसार फक्त प्रपंच नाही, तर परमेश्वराने हे जग निर्माण केले त्यालाही प्रपंचच म्हटलेलं आहे. आणि प्रपंचात प्रत्येक गोष्ट अपूर्ण आहे. माणूस, वस्तू ही अपूर्ण आहे. आपल्यात घडलेले प्रसंग अपूर्ण आहे. सगळंच अपूर्ण आहे. मग कितीही अपूर्ण एकत्र केलं तरी ते पूर्ण होईल का? मला उदाहरण छान देता येतं की 100 पेढे एकत्र केले तर एक शाणा होईल का? नाही ना, ते 100 पेढेच राहतील. तसं हा संसार अपूर्ण आहे. तो पूर्ण कधी होणार? तर जीवाचा स्फोट व्हायला पाहिजे आणि त्या परमात्म्यामध्ये विलीन झालं की अपूर्णता राहणार नाही, असं मौलींचं म्हणणं आहे. जीवाचा स्फोट होऊन फाटून जाणं आणि सांताचा अनांत होतो, ही जी समाधी आहे ती सास्मित समाधी म्हणून सांगितलेलं आहे. आता याच्यानंतर संजीवन समाधी असंही आपण खूपदा ऐकतो. मग समाधी म्हणजे काय? तर आधी व्याधी जिथं सम असते त्याला समाधी म्हटलेलं आहे. संजीवन समाधीमध्ये त्यात जीव आहे किंवा ती जीवासह समाधी लागते. काही जण जलसमाधी घेतात, देह विसर्जन होतो. तसं नाही. या समाधीमध्ये संजीवन मध्ये देह हा राहतो. बाकीच्या समाधींमध्ये समाधी घेतल्यानंतर तो जो जीव आहे तो दुसरीकडं जातो, अवतार घेतला जातो. ती समाधी वेगळी आणि ही संजीवन समाधी आहे. संजीवन समाधीमध्ये देह तसाच राहतो, देह जात नाही. मग सहस्त्राकार चक्रात जेव्हा जीव ठेवला जातो इथून तो मुक्त होत नाही. भागवतामध्ये सांगितलेलं आहे की इथून गेला की तो चटकन परमात्म्यात विलीन होतो, पुन्हा येत नाही. पण संजीवन समाधीमध्ये इथे प्राण किंवा जीव तिथे केंद्रित केला जातो, त्याला संजीवन समाधी म्हणतात. आणि दुसरी जी समाधी सांगितली जाते संजीवन समाधी शिवाय, तिथे आज्ञाचक्रात जीव ठेवला जातो आणि ती साधी समाधी असं म्हटलेलं आहे. संजीवन समाधीत देह तसाच्या तसा राहतो. म्हणजे उदाहरणार्थ ज्ञानेश्वर माऊलींची समाधी, निवृत्तीनाथांची सुद्धा समाधी तशीच आहे. आता ह्याच्यामध्ये पुढच्या चरणामध्ये काय सांगितलेलं आहे की देह बुद्धी जर असेल तर ही समाधी साधली जात नाही. मग आता दुसऱ्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात की बुद्धीचे वैभव आन नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. आता वृद्धी सिद्धी ह्यांचे जर अर्थ बघितले तर वृद्धी म्हणजे वाढ होणे, सिद्धी म्हणजे अप्राप्त वस्तू प्राप्त होणे, आणि निधी म्हणजे सापडलेला ठेवा पुन्हा कमी कधीही न होणे, याला निधी म्हटलेला आहे. जोपर्यंत परमानंद रूप परमेश्वराच्या ठिकाणी प्रेमाने मन स्थिर होत नाही तोपर्यंत या सर्व सिद्धी भक्तीत अंतर पाडतात व परमार्थाचा घात करतात. पण श्रीहरीच्या ठिकाणी दृढ प्रेमाने मन जडले की तथापि तत्परा राजन नाही वांछती किंचन. मग भगवत भक्त भगवत प्रेमापुढे कोणत्याही सिद्धीची मुळीच इच्छाच धरते आणि सिद्धीकडे डोंबूनही पाहत नाही. परमानंद म्हणजे जो परमानंद मिळतो तो सगुण श्रीहरी असं सांगितलेलं आहे. पुढच्या चरणात माऊली काय म्हणतात, ज्ञानदेवा रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. आता सर्व काळ आपण जेव्हा म्हणतो तेव्हा घड्याळाकडे लक्ष जातं, सकाळ संध्याकाळ रात्र वगैरे. इथं असा अर्थ नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला सर्व काळ ईश्वर चिंतन रूप भक्ती केल्यामुळे रम्य म्हणजेच अत्यंत गोड समाधान
म्हणजेच आनंद प्राप्त झाला. आणि आत्मप्रेमरूप असं हे आहे. श्रीहरीच आत्मा आहे आणि तो आत्मस्वरूपच आहे, म्हणजे तो आपल्यातच आहे. आपला आत्मा हा श्रीहरीच आहे. भागवताने सांगितलेलं आहे की नाही, एक जग निर्मिती करताना किंवा सृष्टीची निर्मिती करताना एक अंश परमेश्वराने त्याचा या सगळ्या चराचरांमध्ये टाकलेला आहे, हे विश्व निर्माण करताना. आणि त्याच्यापासूनच पुढे देह निर्माण झालेला आहे. म्हणून उदाहरण घेताना असं म्हटलेलं आहे की समुद्राचा एक थेंब घेतला तर त्याच्यात समुद्राचेच गुण असतात. त्याचप्रमाणे अग्नीचं घेतलं, एका ठेंबीत अग्नीचे सर्व गुण असतात. असं पंचमहाभूतांचं सर्व असंच आहे. इथं हा विस्तार जास्त मी करत नाही. मग सर्व काळ म्हणजे काय? श्रीहरीशी ऐक्य साधल्याशिवाय परमानंद प्राप्त होत नाही. म्हणून हरिचिंतनाने ऐक्याच्या ज्ञाना वाचून ऐक्य झाले व आनंद प्राप्त झाला. भक्तीनेच ज्ञान व आनंद प्राप्त होतो. या उपपदानुसार रम्य समाधान म्हणजेच भक्ती असं सांगितलेलं आहे. माऊली म्हणतात, मला हरिचिंतनातच परमानंद रूप भक्ती प्राप्त झाली आहे. मग सर्व काळ म्हणजे काय? तर साधकाच्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये रम्य समाधान किंवा गोड ब्रह्मसुखच असते. ते साधकाला प्राप्त नामस्मरणाने होते. मग जागृती म्हणजे काय? तर नामस्मरण व ध्यान या रूपाचे चिंतन करणे. स्वप्न म्हणजे स्वप्निक प्रत्यक्ष म्हणजे स्वप्नात स्वप्निक आणि प्रत्यक्ष रूपाने असं तिन्ही यांनी चिंतन करणे. सुषुप्तीमध्ये ज्ञान नसून मूर्तीकडे चित्ताची एकतानता होते, म्हणजे सगुणाकडे साधक जायला लागतो, सगुणाकडे जातो. त्यामुळे अखंड ब्रह्मसुख साधक भोगतात. तीनही अवस्थेत देवाशी ऐक्य साधतात. अर्थात ऐक्य साधल्यानंतर काय मिळणार? परमानंदच मिळणार. कारण का तो आनंद स्वरूप आहे, त्याचं स्वरूप आनंद स्वरूपच सांगितलेलं आहे. आणि सुषुप्ती व समाधी या दोहोत अद्वैत असते. सुषुप्तीत अज्ञान असते, पण समाधीत अज्ञान नसते. समाधी ही शेवटचा टप्पा आहे. त्याच्यात अज्ञान नाही, ज्ञानाने परिपूर्ण, भक्तीने परिपूर्ण तद्रूपता झालेली असते. आणि तो कधीही परमात्म्यामध्ये विलीन होऊ शकतो. भक्तांना मात्र अज्ञानपूर्वक सुषुप्ती नसते. इथं ज्ञानी, योगी आणि भक्ती यांचं महत्व सांगितलंय की भक्तांना अज्ञानपूर्वक ही सुषुप्ती नसते. ते सर्व काळ तद्रूपच असतात. भक्त हा त्यालाच भक्त म्हणलेला आहे ना, की जो कधी विभक्त होत नाही, तोच भक्त. साधी सोपी भाषा केलेली आहे. मग सारांश काय? तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणतात? जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृतीत सुद्धा विठ्ठल सतत होतं, नुसतं तोंडानेच नाही तर ते तसेच राहतही होते. आणि स्वप्नातही पांडुरंग. अखंड नामस्मरण करणे हेच एकमेव माझे रम्य समाधान आहे. आणि ह्या योगेच अद्वैत ज्ञानाची व परमानंदाची प्राप्ती होते. मुक्तीवरील भक्ती जाण अखंड मुखी नारायण. काय सांगितलं? मुक्तीवरील भक्ती जाण. भक्तीमध्ये मुक्ती आहेच आहे, पण मुक्तीमध्ये भक्ती असेलच असं नाही. मुक्त व्हायचे अहो भक्तीच नाही केली तर मुक्त होणारच नाही. भक्तीमध्ये मुक्ती ही आहेच, वेगळं करावं लागत नाही. मुक्तीवरील भक्ती जाणं अखंडमुखी नारायण. अखंडमुखी नारायण म्हणजे अखंड नामस्मरण हेच अभिप्रेत आहे. सर्व काळ म्हणजे जागृतीत सुद्धा, सुषुप्तीत सुद्धा सगळीकडे तेच पाहिजे आहे. तुकाराम महाराज यालाच ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. ज्ञानोत्तर भक्ती भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे. मग श्री तुलसीदास गोस्वामी नाम महत्वाचे स्वानुभवाचे बोल काय बोलतात की राम नाम काले अभिमत दाता हित परलोक इहुपितु माता नहीं कलिकर्म न भक्ति विवेकु राम नाम अलंबन एको.
राम नाम को अंक है सब साधन है सो, अंक गले कुछ हात नाही अंक रये दस गुण. दशांगुळे राहिलेला आहे परमेश्वर. सगळं सगळं व्यापून सुद्धा तो दशांगुळे राहिलेला आहे. समाधी व समाधान यामध्ये समाधी ही क्षणिक समाधी किंवा काही काळाची जी समाधी आहे ती उतरली जाते, पण समाधान एकदा परमेश्वराबद्दल झालं तर ते मात्र उतरत नाही. इतकी समाधानाचं महत्व आहे. आपण एखादी गोष्ट केली आपल्या मताप्रमाणे झाली, मला समाधान झालं, छान झालं, समाधान ते टिकतं, त्याच्या मागे आपण धडपड करत असतो. तसा साधक परमेश्वराचं स्वरूप आनंद स्वरूप मिळवण्याकरता समाधीपर्यंत ज्या वेळेला तो येतो त्यावेळेला त्याला समाधान प्राप्त झाले की ती सर्व काळ समाधी झाली असा ह्याचा अर्थ आहे. मग आता दत्त जयंती आलेली आहे. दत्त दैवताचा थोडासा मी उल्लेख दत्त जयंतीच्या याने करते आणि थोडा वेळ पण आहे. दत्त असं दैवत आहे की ते सृष्टीपासून आलेले कधीही ते जात नाही, सतत असतं. म्हणजे युगांचा जर विचार केला तर प्रत्येक युगात नायक आहे, राम, कृष्ण आणि आता कलियुगात कली. पण दत्त असं दैवत आहे की ते कधीही लोप पावत नाही, सदैव आहे. आपण म्हणतो की दत्त म्हणून हजर झाले म्हणजे काय, कधीही येऊ शकतात, दत्त म्हणून हजर झाले हे दत्त. मग दत्ताचा अवतार होत नाही कारण का ते आहेच आहे, ते कधी लोप पावत नाही. मग आपण आता ही जी अवतार काढलेली यांची स्वामी समर्थ आहे, टेंबे स्वामी आहे, मग हे काय आहे तर ते अंश अवतार आहेत. ते दत्तात्रयाने त्यांचा एक अंश, म्हणा किती अंश आहे मला माहिती नाही, तो घातलेला आहे आणि ते कार्य करतात. मग असंच हे टेंबे स्वामींचं एक थोडक्यात चरित्र मी सांगते. श्री क्षेत्र मानगाव या ठिकाणी हरिभाऊ टेंबे म्हणून एक साधक होते आणि त्यांना गणेश पंत हे त्यांचे चिरंजीव, तेही साधकच. आणि त्यांनी भरपूर दत्तभक्ती केली, इतकी दत्तभक्ती केली, मुळातच ते विरक्त होते आणि दत्तभक्ती भरपूर झाली. आणि आता विरक्त असल्या कारणाने मी आता संन्यास घेणार असं त्यांनी सांगितलं. म्हणून संन्यास घेण्यासाठी ते निघाले. ते निघाल्यानंतर दत्तांनी त्यांना दृष्टांत दिला की तू प्रथम गृहस्थाश्रम सांभाळ. बघा, ज्ञानेश्वर माऊलींच्या आयुष्यात सुद्धा त्यांच्या वडिलांना असंच सांगितलेलं होतं की आधी प्रपंच करा आणि मग संन्यास घ्या. तर असं म्हणल्यानंतर ते परत आलेले आहेत. श्रावण शुद्ध षष्ठी दत्त रूपाने एक बाळ जन्माला आले आणि 12व्या दिवशी त्याचं बारसं झालेलं आहे आणि नाव ठेवलेलं आहे वासुदेव. त्या बाळाचं नाव वासुदेव ठेवले, म्हणजे गणेश पंतांचा संसार सुरू झालाय, त्यांना बालक झालेला आहे. बाळ त्याचं अध्ययन सुरू झालं. बाळ लहानपणापासूनच तेजस्वी, बुद्धिमान, चौकस सर्व होतं. अगदी लहानपणीच त्याचे वेद मुखोद्गत करून घेतलेले होते. हे इथं अंडरलाईन करण्यासारखं आहे. उपजत जरी ज्ञान असलं तरी मनुष्य जन्मात आल्यानंतर आई वडिलांनी काही संस्कार करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते संस्कार यांनी केलेले आहेत. वेद म्हणून घेतले, त्या बाळाचे पाठ झाले, हा दैवी चमत्कार. पण करून घेणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. वेद मुखोद्गत करून सर्व शास्त्राचं या बाळाने अध्ययन केलं. वयाच्या 11व्या वर्षी 12व्या वर्षी इतका ज्ञानी की दशग्रंथी ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध पावला आहे वासुदेव. आणि आता विवाह करायचा 12व्या वर्षीच नाही, थोडा काळ गेला.
21 वर्ष लागल्यानंतर त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचं नाव अन्नपूर्णाबाई. आणि नंतर लग्न झाल्यानंतर उपासना सुटली नाही, उपासना चालूच होती. आता त्यांनी ही उपासना स्मार्ताची उपासना चालू केली, स्मार्त, आणि गायत्रीचं पुरश्चरण चालू केलं. त्याच्याबरोबर ज्योतिषशास्त्राचा सुद्धा अभ्यास केला. लहानपणीच उच्च आध्यात्मिक अनुभवाचे अधिकारी ते झाले. आणि मग परिणाम म्हणजे त्याचा काय झाला? या अभ्यासाचा परिणाम झाला ना, काहीतरी व्हायलाच पाहिजे. आयुर्वेद, आता लोक काय म्हणतात, एखादी गोळी घ्यायची, ही गोळी तू घे आयुर्वेदाची आहे, त्याचा साईड इफेक्ट काही नाही. साईड इफेक्ट नाही तर इफेक्ट तरी होईल का? काहीतरी केलं की त्याचा इफेक्ट हा कुठंतरी कधीतरी कसा तरी होणारच. तसा यांना काय त्याचा परिणाम झाला तर त्यांना स्वप्न दृष्टांतासह दत्तात्रयाची वाणी ऐकू पण यायला लागली, समजायलाही लागली, आणि त्याप्रमाणे ते त्यांच्याशी संवाद साधत असत. कार्यक्षेत्र त्यांचं तेच आहे, लक्ष सगळं एकाग्र झालेलं आहे, केंद्रित झालेलं आहे, आणि त्याशिवाय ते परब्रह्म असं सहजासहजी हातात लागत नाही. तद्रुपता झालेली आहे, दत्तात्रयांशी संवाद साधला जातो. ज्येष्ठ वद्य द्वितीयेला ते गरुडेश्वरी जात असत नेहमी. तिथं त्यांना दंड दिला व त्यांचं नामकरण तिथं पुन्हा एकदा झालं. ते नामकरण असं झालं, वासुदेवानंद महाराज. दंड दिल्यानंतर असं नामकरण झालं. त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या पत्नीचं निधन झालं. निधनानंतर यांनी रीतसर संन्यास घेतला, जो त्यांना आधी घ्यायचा होता तो आता त्यांनी रीतसर प्रपंच पूर्ण केला, गृहस्थाश्रम पूर्ण सांभाळला आणि मग संन्यास घेतला. आणि संन्यास घेतल्यानंतर त्यांचं नाव त्यांच्या गुरूंनी श्री वासुदेवानंद सरस्वती असं ठेवलं. आणि अनुभूती आणि अनुभवातून मिळालेलं ज्ञान त्यांनी शिष्यांना दिलं, म्हणजे त्याचा प्रचार केला, प्रसार केला. दत्त उपासनेचा त्यांनी मोठा प्रचार केला. आणि ते चातुर्मास करीत असत. दरवेळेला चातुर्मासाचं महत्व बऱ्याच धार्मिक लोकांकडनं, ज्ञानी लोकांकडनं आपल्याला कळतं. तसं हे चातुर्मास करीत एका ठिकाणी 4 महिने राहून साधना उपासना त्यांचं जे काय असेल ते करत असत. मग त्यांचा 23वा चातुर्मास ज्यावेळेला आला त्यावेळेला ते गरुडेश्वरी त्यांनी चातुर्मास केला. तिथं त्यांची प्रकृती बिघडली. तसं जर बघायला गेलं तर त्यांची प्रकृती तशी बऱ्याचदा बिघडतच होती. म्हणजे इथं यायच्या आधी गरुडेश्वरी 23वा चातुर्मास करायच्या आधी त्यांना 2 वेळेला महाव्याधी झालेल्या होत्या, 2 वेळेला कोड झालेलं होतं. आणि संग्रहणी हा जो काही रोग आहे किंवा त्रास आहे तो तर त्यांना कायमच होता. आणि मग इथं असं लक्षात येतं की कोड सुद्धा येतं जातं, कोड सुद्धा हा जो रोग आहे तो येतो जातो. आणि असं त्यांना 2 वेळेला झालेलं होतं. यांचा 23वा चातुर्मास गरुडेश्वरी झाल्यानंतर त्यांना नर्मदा मातेवर अतिशय श्रद्धा होती, अतिशय श्रद्धा, प्रेम खूप होतं यांना. आणि आपल्याला कसं आहे, मला हे खूप आवडतं. आपण म्हणतो एखादी व्यक्ती म्हणा, एखादी वस्तू म्हणा, एखादी व्यक्ती आवडत असेल तर मला ना खूप आवडतं. आता उदाहरणच घ्यायचं तर सिनेमातल्या नटनट्या मला ना खूप आवडतात. त्याची तरुण पिढी बघा काय म्हणतो, मला खूप आवडतात. हो, पण तू त्यांना आवडतो का हा प्रश्न आहे ना. प्रश्न कसा आहे, मला आवडतो एक तर ती झालं, तू त्यांना आवडायला पाहिजे ना. इथं
वासुदेवानंद सरस्वतीला नर्मदे बरोबर आवडत तर होतच, पण नर्मदा मातेला सुद्धा ह्या सरस्वतींची खूप आवड होती. आणि तिने एक दिवस इच्छा प्रकट केली की दर्शन तर वेळोवेळी होत होते, फार श्रद्धा होती, वेळोवेळी दर्शन होत होते. आणि एकदा तिने तिची इच्छा सांगितली की तुम्ही माझ्या तीरावरच राहा आणि बाळ म्हणून राहा. माता आहे ती, नर्मदा माता आहे, माझा पुत्र, माझा बाळ म्हणून तुम्ही नर्मदेच्या तीरावरती राहा. आणि आषाढ शुद्ध प्रतिपदा मंगळवार 24/7/1914 या नर्मदेच्या कुशीतच वासुदेवानंद सरस्वतींनी कुशीत विश्रांती घेतली, म्हणजे जलसमाधी घेतली. आणि तिथेच ते मुक्त झाले, म्हणजे दत्तावतार मुक्त होते. पुढच्या देहात कुठेतरी अवतार घ्यायचं, कार्य करायचं, त्या रूपाने ते तिथून निघून गेले. असं हे वासुदेवानंद सरस्वतींचं थोडक्यात चरित्र सांगितलं, वेळेची हे आहे म्हणून. आता नामस्मरण हे अवघडे अवघडे म्हणतात. का अवघडे? तर तद्रुपता किंवा चिंतन किंवा केंद्रीकरण तिथं होत नाही आपलं. म्हणून माणसं करायला थोडं नामस्मरणाचा कंटाळा येतो. सामान्य माणसाचं सांगते आम्ही, कंटाळा येतो, केलं जात नाही. बाकीचे अवघड अवघड कामं करतात, परंतु नामस्मरण अवघड वाटतं. एक कॉलेजची मुलं होती आणि ती एकमेकांना, विनोदाचा भाग आहे, हलकं फुलकं घ्या, विनोदाने घ्या, आपल्या ह्याच्यात चर्चा करत होती. काय अवघड कामं असतात, काय अवघड कामं असतात. मग एक मुलगा म्हणाला, तू 3 अवघड कामं सांग. असं एक जण दुसऱ्याला म्हणाला. दुसऱ्याने अशी अवघड कामं सांगितली की आम्हाला बाहेरचं वजन उचलणे, अमुक तमुक बरेच सांगितले. तर तो म्हणाला, हे उत्तर अपेक्षित नाहीच आहे म्हणाला. मग कुठलं उत्तर अपेक्षित आहे? तर तो म्हणाला, हा नाही, नामस्मरण नाही. त्यांनी सांगितलं, सगळ्यात अवघड काम म्हणजे मुंगीला कपडे घालणं. विनोदाने घ्या, मुंगीला कपडे घालणं खूप अवघड काम. दुसरं काम असं अवघड काम म्हणजे हत्तीला मांडी घालून बसवणं. हे अवघड काम. बघा, विचार कुठं कुठं जात असतात की हत्तीला मांडी घालून बसवणं. मग हा मुलगा म्हणाला, मग तिसरं कोणतं काम आहे अवघड? उत्सुकता वाटली त्याला थोडं, काय की विनोदी आहे, विनोदी आहे, जाऊ, तिसरं कुठलं काम आहे? तो विचार कर की कुठलं काम आहे. शेवटी तो म्हणाला, नाही रे, तुझ्या बुद्धी एवढी माझी बुद्धी नाहीये, तू सांगून टाक. असं म्हणल्यानंतर तो म्हणाला, डासांना लिपस्टिक लावली. किती अवघड काम आहे, कोणतरी करत असेल का? पण माझं असं म्हणणं आहे की हे विचार आणि हे अवघड कामं करण्यापेक्षा हरीचं किंवा माऊलींनी सांगितलेल्या देवाचं, देवतेचं नामस्मरण करणं हे सोपं काम नाहीये का? म्हणून नामस्मरण करण्यावर भर द्यावा. एवढे अभंग नामस्मरणाचं महत्व आणि त्याचं फळ माऊली सांगतायत. तर प्रत्येकाला नामस्मरण करण्याची बुद्धी व्हावी, चिकाटी व्हावी, तद्रुपता व्हावी, लक्ष केंद्रित व्हावं माझ्या सकट सर्वांचं, ही प्रार्थना करून मी आजचं हे जे प्रवचन म्हणा, ही सेवा आहे, माऊलींच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या वाणीला मी विराम देते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे दीक्षिकाता. जय जय रघुवीर समर्थ.